कसली सुंदर कोंबडी आहे बघा ही. पूर्ण काळी आहे आणि त्याच्यावरती व्हाईट व्हाईट डॉट आहेत आणि तिच्या डोक्यावरती पण कसं तुरा आहे, असा झेंडूवाली म्हणतात, काय बोलतात हे माहीत नाही मला, पण आमच्याकडे बोलतात झेंडूवाली कोंबडी. तर हिला पण आपण अंड्यावरती बसवूयात. सिलेक्ट करताना अशी कोंबडी सिलेक्ट करायची की जी म्हणजे तलंग असेल आणि ती दुसरा किंवा तिसऱ्यांदा खुडूक झाली असेल, अशी ॲग्रेसिव्ह असतात, त्यामुळे पिल्लं काढण्यास पण मदत होते, जास्त अंडी खराब होत नाहीत. बघा हे अंडे आपण कोंबडी बसवण्यासाठी काढलेले आहेत बाजूला. तर मला हे सांगायचं आहे की जर छोटं अंड असेल, फार छोटं अंड आहे आणि आपण हे ठेवतोय बघा, तर हे 38-39 ग्रॅम आहे, पण अंदाज म्हटलं तर ते छोटंच वाटतंय. म्हणजे आपण सिलेक्ट करताना अंड 40 ते 50 ग्रॅमच्या साईजचं सिलेक्ट करा. म्हणजे हे प्रत्येक वेळेस वजनच करायचं असं नाही, पण समजून येते अंड्याचं साईज. जर बघितलं तुम्ही तर फार पण छोटंवालं अंड काही घेऊ नका. हे 40 ग्रॅम आहे, हे चालू शकतं. कोंबडी बसवण्यासाठी आपल्याला अंड्याची साईज 40 ते 50 ग्रॅम अंड्याची साईज पर्यंत पाहिजे. फार लहान अंड असेल 35 ग्रॅम किंवा 36-37 ग्रॅम, तर ते फार लहान होतं, त्यामुळं ते घातलं तर पिल्लू निघणार, पण एकदम छोटं लहान. म्हणून अंड सिलेक्ट करताना आपण 40 ते 50 ग्रॅम वजनापर्यंत अंड तुम्ही कोंबडीखाली पिल्लं काढायला बसवा. हे बघा आपण कोंबड्या बसवल्या आहेत. इथं ब्लॅक आहे, इथे पण ब्लॅक आहे, इथं लंग आहे.